सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 19 डिसेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कोडोली धनगरवाडी येथील भारत फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. कोडोली धनगरवाडीतील भारत फायनान्सतून वेगवेगळ्या 11 जणांनी कर्ज घेतले होते. त्यांच्याकडून तुषार एकानाम नवगिरे राहणार धोत्री जिल्हा सोलापूर यांनी मुदतपूर्व कर्जाची वसूल केलेली रक्कम 2,43,000 भारत फायनान्स कंपनीमध्ये जमा न करता त्याची अफरातफर करून कंपनीच्या आणि कर्जदार ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शरद रामचंद्र माने वय 32 राहणार कोडोली धनगरवाडी यांनी फिर्याद दिली आहे. साताऱ्यात कोयता गँगचा नंगारा आहे. पालिका परिसरात 2 गटात तुंबळ हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाही टोळक्याकडून मारहाण. सातारा नगरपालिकेच्या जवळ असलेल्या दत्त मंदिर परिसरात गुरुवारी 2 गटांमध्ये जुन्या वादातून भीषण राडा झाला. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 2 गट जुन्या भांडणाचे कारण काढून समोरासमोर आले. यावेळी टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. क्षेत्रमावली तालुका सातारा परिसरात काल गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 9:45 वाजता मोठा अपघात. क्षेत्रमावली तालुका सातारा परिसरात काल इर्टिगा कार आणि ट्रॅक्टरांच्या जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका होता की ट्रॅक्टरची पुढील 2 चाके बाजूला फेकली गेली. अपघातात इर्टिगा कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रेल्वे ब्रिजपासून काही अंतरावर झाल्याची माहिती मिळाली आहे. स्मार्ट मीटरसाठी वीज ग्राहकांवर साताऱ्यात दबाव, अर्ज करण्यासाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी. स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात आधीच जनतेमध्ये संभ्रमावर नाराजी असताना सातारा शहरात वीज ग्राहकांवर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. वीज वितरण केंद्रामार्फत नेमण्यात आलेल्या काही खासगी कंपन्यांचे कर्मचारी घराघरात जाऊन वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अर्ज करण्याचा आयोजन धरत असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनंतरही हे सुधारण्याचे नाव घेत नाही. कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली. बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, श्रीमंतहत्या आणि इतर प्रचलित सामाजिक कुप्रथा अशा वाईट गोष्टींचे परिणाम आणि त्याचे उच्चाटन करण्याचे मार्ग या संदर्भात अनुसरून सातारा शहरामध्ये कायदेशीर जनजागृतीबाबत शालेय मुलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्फत बालविवाह, हुंडाबळी, जातीभेद, स्त्रीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक कुप्रथांचे दुष्परिणाम आणि त्यांचे उच्चाटन करण्याचे मार्ग संदर्भात अनुसरून सातारा शहरामध्ये कायदेशीर जनजागृतीबाबत शालेय मुलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वडूद चंडेश्वर येथे पुलापर्यंत जीर्ण झालेल्या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका, तातडीच्या दुरुस्तीची प्रवाशांची मागणी. सातारा व कोरेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या सतत रहदारीच्या असलेल्या वडूद ते चंडेश्वर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे पुलापर्यंत रस्ता गेल्या 2 वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी डांबर व खडी उकळून रस्त्यांची मालिका तयार झाली आहे. या मार्गावरून जाताना खड्डे चुकवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तारळे तालुका पाटण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार. तारळे येथे बुधवारी रात्री 9च्या सुमारास आबासू सोनवणे यांच्या गोट्यातील शेळी बिबट्याने नेली. गुरुवारी सकाळी 200 मीटर अंतरावर शेळीचे अवशेष मिळाले. या घटनेने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. रस्त्याच्या कामाविरोधात बाधित शेतकरी आक्रमक, बांधकाम विभागास निवेदन. मल्हारपेठ पंढरपूर रस्त्याच्या मोबदल्याची मागणी. पंढरपूर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग कराड उत्तर यांच्यासह सुरू आहे. अंतवडी तालुका कराड गावच्या हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण विना परवानगी भूसंपादनाबाबत गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा कसलाही मोबदला न देता मल्हारपेठ पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे. बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. न्याय न मिळाल्यास रस्त्यावर काम बंद करण्याबाबत शेतकरी यासह कायदेशीरही मार्ग अवलंबणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या प्रकारास बांधकाम विभागाजवळ राहील असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊस तोडणीला विलंब झाल्याने कोरेगावातील संतप्त शेतकऱ्यांचा साखर कारखान्याच्या कार्यालयावर मोर्चा. कोरेगाव शहर परिसरात वारंवार मागणी करूनही सहकारी व खासगी साखर कारखान्याकडून ऊस तोडणी वेळेत केली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत आनंदराव वर्गे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील विविध साखर कारखान्याच्या गट कार्यालयांमध्ये जाऊन जाब विचारला. यावेळी शहरी अग्रो इंडस्ट्री आणि शिवनेर शुगर लिमिटेडचे कार्यालय बंद आढळून आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी या कार्यालयास टाळे ठोकले. राज्य मार्गाच्या नियोजन कामाबाबत पाचगणीकरांचा जाब, काम नियोजनबद्ध करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन. सुरूर पोलापूर राज्य मार्गाचे काम वेळेच्या दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे तसेच कामावरील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाचगणीतील रोटरी क्लबमध्ये नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना धारेवर धरले. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.